नमस्कार, अथ कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर अशी स्वस्तिक रांगोळी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत। बघा, इथे आपण 2 कलरमध्ये ही रांगोळी बनवलेली आहे। ही रांगोळी तुम्ही कधी ना कधी स्वतः काढली असेल किंवा इंटरनेटवरती पाहिली असेल। तर बघा, यासाठी आपण 6 नंबरचे मोती यूज केलेले आहेत। तर आपल्याला सगळ्यात आधी एक गुलाबी एक पिवळा असे मोती ओवून घ्यायचे आहेत। 8 होतील टोटल तिथपर्यंत, म्हणजे 4 गुलाबी आणि 4 पिवळे मोती एका पाठोपाठ एक असे ओवून घ्यायचे आहेत, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे। बघा, एक गुलाबी एक पिवळा, एक गुलाबी एक पिवळा, आणि हे 6 नंबरचे मोती आहेत। इथे तुम्ही 8ही वेगळे रंग देखील यूज करू शकता। तर टोटल 8 मोती आपण अशा प्रकारे ओवून घेतलेले आहेत आणि एक घट्ट अशी गाठ मारून घेतलेली आहे। बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर ना आपण तो जो पिवळा मोती आहे त्यातनं अशा प्रकारे सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्यानंतर इथे आपल्याला 2 पिवळे मोती आणि 1 गुलाबी मोती ओवून घ्यायचा आहे। आणि आता ज्या पिवळ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे, परत त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हे एक छोटेसे पिवळे गुलाबी चौकोन जो आहे ते तयार होईल। बघा, आता आपल्याला त्या साईडच्या मोत्यातनं वरचा जो टोक आहे, पिवळा जो मोती आहे वरचा, त्या पिवळ्या मोत्यापर्यंत सुई घेऊन जायची आहे। ठीक आहे, एकदम वरचा जो मोती आहे तिथपर्यंत गेल्याच्या नंतर आता तिथे आपल्याला परत 3 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहेत। आणि आता जो पिवळा मोती ओवलेला ज्यातनं सुई काढलेली, त्याच मोत्यातनं आपल्याला परत सुई काढून घ्यायची आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला 3-3 मोती ओवत ही पट्टी जी आहे ती वाढवत न्यायची आहे। ठीक आहे, बघा, आपण पहिले 2 पिवळा 1 गुलाबी ओवला, त्यानंतर वरती परत 3ही पिवळे ओवले। आता त्यानंतर परत आपण सुई जी आहे वरच्या टोकामध्ये सेंटरच्या मोत्यात घेऊन आलेलो आहोत आणि परत आपण इथे 3 पिवळ्या रंगाचे मोती ओवून घेतलेले आहेत। परत आपल्याला साईडच्या मोत्यातनं वरचा जो सेंटरचा मोती आहे त्या मोत्यापर्यंत घेऊन यायचा आहे। ठीक आहे, म्हणजे आपण काय केलेलं आहे, तर मध्ये जे 8चा गोल होता त्या गोलमधला एक मोत्याला आपण अशा प्रकारे चौकोनी पट्टी करून त्याला वाढवत नेलेली आहे। तर किती वाढवलेली आहे, तर आपण जर ते सेंटरचे मोती मोजले तर टोटल 13 मोती येतील, एवढी ही पट्टी वाढवलेली आहे। ठीक आहे, त्या गोलमधला 1 नंबर पिवळा असा पकडून, ठीक आहे, गोलमधला 8 मोत्यांचा जो गोल आहे तो 8 मोत्यांचा गोलमधला 1 पिवळा आणि वरती आपण 12 पिवळे मोती वाढवले आहेत। अशा प्रकारे टोटल सेंटरचे 13 मोती आपण इथे ओवून घेतलेले आहे। ठीक आहे, सेंटरचे 13 आलेले आहेत। त्यानंतर आपण आता उजवीकडेच्या मोत्यामध्ये सुई आणायची आहे। त्यानंतर परत आपल्याला 3 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि एक चौकोन बनवायचा आहे। ठीक आहे, बघा, आता आपण हा 13 मोती, सेंटरला 13 मोती असतील एवढी पट्टी बनवून घेतली होती। त्यानंतर उजवीकडे त्याचं आपण जे दिशा आहे ती फिरवून घेतलेली आहे। त्यानंतर परत आपण 3 पिवळे मोती ओवले आणि परत इथे आपण परत ही जी चौकोनी लाईन आहे, चौकोनी जे पट्टी आहे ती परत आपल्याला बनवायची आहे। तर कधीपर्यंत, आता 14 मोती येतील सेंटरला। ठीक आहे, एकदम शेवटपासून म्हणजे दोन्ही कडेचे जर मोती मोजले तर 14 मोती येतील, तेवढे आपल्याला ओवून घ्यायचे आहे। ठीक आहे, सेंटरचे 14 मोती येतील असे आपल्याला ओवून घ्यायचे आहेत। बघा, आता व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे त्याप्रमाणे आपण 2 लांब पट्ट्या पिवळ्या रंगाच्या चौकोनी लांब पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत। ठीक आहे, त्यानंतर आता काय करायचं आहे, आता खाली जे गुलाबी मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। तिकडे वरती आपण गाठ मारून घेतलेली आहे। त्यानंतर खाली जो आता गुलाबी मोती आहे त्यातनं सुई काढलेली आहे। 2 गुलाबी मोती आणि ओवून घेतलेले आहे इथे। बघा, गुलाबी मोत्यातनं सुई काढली, 2 गुलाबी मोती ओवले आणि आधीची जी ही पिवळ्या रंगाची जी पट्टी आहे ना, त्यातला जो एक बाजूचा पिवळा मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। ठीक आहे, तर गुलाबी मोत्यातनं सुई काढल्यानंतर फक्त 2 गुलाबी मोती ओवले, साईडच्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढली, परत खालच्या गुलाबी मोत्यातनं सुई आपल्याला फिरवत वरती आणायची आहे। ठीक आहे, आता बघा, खालच्या गुलाबी मोत्यातनं सुई आपण फिरवणार, त्यानंतर डावीकडच्या गुलाबी मोत्यात सुई घेऊन यायची आहे। त्यानंतर वरती सेंटरच्या गुलाबी मोत्यापर्यंत सुई आपल्याला घेऊन जायची आहे। ठीक आहे, तर बघा, आपण पहिले पिवळ्या रंगाची पट्टी बनवून घेतलेली होती, त्याचप्रमाणे आपल्याला सेम तशीच इथे गुलाबी रंगाची पट्टी बनवायची आहे। फक्त आपण इथे काय केलेलं आहे, खाली
2 गुलाबी, फक्त 2च मोती ओवलेले आहेत. पहिल्या वेळी आपण 3 मोती ओवले होते. ठीक आहे, म्हणजे आपण जी एकदम फर्स्ट वाली जी पट्टी आहे ती एकमेकांमध्ये जॉईन करून घेत आहोत. त्यानंतर ना बघा, वरच्या टोकाच्या पिवळ्या मोत्यापर्यंत गेल्याच्या नंतर तिथे आपल्याला परत 3 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि तो चौकोन कंप्लीट करायचा आहे. आता बघा, अशा प्रकारे आपण ही पिंक कलरची, गुलाबी रंगाची जी पट्टी आहे ती वाढवत नेणार आहोत. कधीपर्यंत वाढवायची? तर जशी आपण पिवळ्या रंगाची पट्टी वाढवली त्याचप्रमाणे इथे वाढवायचा आहे. पहिले 13 सेंटरचे 13 मोती येतील तेवढी वाढवायची. त्यानंतर ना उजव्या दिशेकडे त्याचा बदलून घ्यायचा आहे, दिशा त्याची उजवीकडे करून घ्यायची. त्यानंतर ना परत 14 मोती होतील असं वाढवायचं आहे. ते कसं वाढवणार आपण पुढे बघणारच आहोत. बघा, आता सध्या आपण इथे ही पट्टी लांब, गुलाबी रंगाची पट्टी लांब न्यायची आहे. कधीपर्यंत? तर सेंटरचे 13 मोती येतील एवढ्यापर्यंत लांब आपण आणलेली आहे बघा. त्यानंतर ना उजवीकडचा जो मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्याला इथे उजवी दिशेमध्येच वाढवत न्यायची आहे पट्टी. त्यामुळे आपण उजव्याकडच्या मोत्यातनं सुई काढल्यानंतर परत 3 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्या उजव्या मोत्यातनं, उजवीचा जो एक मोती होता त्या मोत्यातनं परत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर बघा, इथे परत एक छोटासा चौकोन तयार झालेला आहे. त्यानंतर ना आपण आता त्या बाजूच्या मोत्यातनं सेंटरच्या मोत्यापर्यंत सुई फिरवत न्यायची आहे. सेंटरच्या मोत्यात आल्याच्या नंतर परत आपल्याला इथे 3 गुलाबी रंगाचे मोती ओवायचे आहेत आणि तो जो सेंटरचा मोती आहे त्या मोत्यातनं परत सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा, प्रोसेस अगदी सोपी आहे. आपण हे पट्ट्या, चौकोनी पट्ट्या नेहमी बनवतच असतो काही ना काही कलाकृती करण्यासाठी. तर सेम तशा प्रकारे आपण परत इथे आता ही 14, सेंटरला 14 मोती आहेत तेवढी आपण पट्टी वाढवून घेतलेली आहे. आता बघा, आता काय करायचं आहे तर खालच्या दिशेची जो गुलाबी मोती आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत 3 मोती ओवून घेतलेले आहेत आणि त्या खालच्या दिशेतल्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता आपल्याला ती जी गुलाबी पट्टी आहे ती ह्या पिवळ्या पट्टीला जोडून घ्यायची आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण खालच्या मोत्यातनं ही पट्टी वाढवत आहोत. तर बघा, खालच्या मोत्यातनं ही पट्टी आपण वाढवलेली आहे. किती? तर 9, सेंटरला 9 मोती आलेले आहेत गुलाबी. ठीक आहे, गुलाबी सेंटरला 9 मोती आलेले आहेत. त्यानंतर ना आता आपल्याला कसं जॉईन करून घेणार, आपण अटॅच कसं करणार? तर ही जी पिवळी पट्टी दिसत आहे त्यातला 7वा मोती शोधायचा आहे. ठीक आहे, बघा, 7वा मोती शोधायचा आहे आपल्याला. पहिले एक गुलाबी मोती ओवून घ्यायचा आहे. आता जो 7वा मोती आहे त्या 7व्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. त्यानंतर परत एक गुलाबी मोती ओवून घ्यायचा आहे आणि वरती जो सेंटरचा गुलाबी मोती आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण ही गुलाबी पट्टी आणि ही पिवळी पट्टी एकमेकांना जोडून घेतलेली आहे. ठीक आहे, लक्षात आलं? आता त्यानंतर आपल्याला सुई वरच्या दिशेला फिरवत न्यायची आहे आणि एक गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा, अगदी सिंपल प्रोसेस आहे. आपल्याला पूर्ण स्वस्तिक जे आहे ते अशा प्रकारेच बनवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पहिले 13, सेंटरला 13 मोती येतील अशी लांब पट्टी बनवायची. त्यानंतरनं 14 आणि त्यानंतरनं 9. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रोसेस. परत आपल्याला तिसरी पट्टी बनवायची आहे. तर तिसरी पिवळी पट्टी आहे. खालच्या पिवळ्या मोत्यातनं सुई आपण काढलेली आहे. जे आपण आधी 8 मोती ओवले होते त्यातल्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढली. 2 पिवळे मोती ओवले. त्यानंतरनं साईडची जी गुलाबी पट्टी आहे त्यातला एक मोती ओवून घेतलेला आहे. बघा, गुलाबी पट्ट्यातला एक मोती आणि खालचा एक पिवळा, अशा प्रकारे हे 4 मोती झालेले आहेत. 4 पैकी 3 पिवळे मोती आहेत आणि एक गुलाबी मोती आहे. ठीक आहे, लक्षात आलं? तर अशा प्रकारे आपल्याला हे चौकोन जे आहे ते बनवून घ्यायचं आहे. त्यानंतरनं आता वरती 13 मोती येतील अशा आपल्याला ही पट्टी वाढवून घ्यायची आहे. बघा, सेंटरच्या पिवळ्या मोत्यापर्यंत आपल्याला असं फिरवत आणायचं आहे. त्यानंतरनं इथे वर आल्याच्या नंतर परत 3 पिवळे मोती ओवून घेणार आणि सेंटरच्या पिवळ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे अगदी इझिली आपल्याला ही पट्टी, लांब पट्टी जी आहे ती बनवायची आहे. तर जशी आपण आधीची पिवळी पट्टी बनवली होती त्याप्रमाणेच इथे पण आपल्याला पिवळ्या मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ती जी गुलाबी पट्टी होती ज्यामध्ये आपण 3 पट्ट्या बनवलेल्या आहेत. बघा, पहिले एक सरळ आली, त्यानंतरनं दुसरी आडवी आली, एक 13ची, एक 14ची, त्यानंतरनं ही 9
पिवळ्या मोत्यांनी 9 सेंटरला पिवळे मोती येतील अशी पट्टी वाढवायची आहे आणि आता ही पिवळी पट्टी आपल्याला त्या गुलाबी पट्टीला जोडून घ्यायचं आहे, जसं आपण याच्या पूर्वीची जोडून घेतली होती अगदी त्याप्रमाणे। तर पिवळ्या मोती किती येतील? पिवळे मोती 9, सेंटरला 9 पिवळे मोती येतील इथपर्यंत आपल्याला पट्टी वाढवून घ्यायची आहे आणि 10वा मोती आपण जेव्हा वाढवणार त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, तर पहिले त्या गुलाबी मोतीसोबत आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे। ठीक आहे, बघा हे आपण असं पिवळी पट्टी वाढवत आहोत। 9 पिवळे मोती येतील इथपर्यंत वाढवायची आहे। 9 पिवळे मोती आल्याच्या नंतर आपल्याला एक पिवळा मोती ओवायचा आहे। गुलाबी पट्टीतला 7वा मोती शोधायचा आहे। बघा वरचा एकदम वरच्या दिशेचा 7वा मोती शोधणार। 7व्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। ठीक आहे, 7व्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, त्यानंतरनं परत एक पिवळा मोती ओवून घेतला आणि वरचा जो सेंटरचा पिवळा मोती होता त्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली। ठीक आहे, त्यानंतरनं सुई आपल्याला वरती नेऊन तिथे घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे ना, अगदी सोपी प्रोसेस। फक्त आपल्याला इथे चौकोनी असे हे जे लांब लांब पट्ट्या आहेत त्या बनवत न्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपण एक पिवळी आणि एक गुलाबी, एक पिवळी एक गुलाबी अशा पट्ट्या बनवणार आहोत। ठीक आहे, बघा सेंटरला आता पिवळी झाल्याच्या नंतर गुलाबी पट्टी येते। तर बघा अशा प्रकारे हे 3 रंग म्हणजे 3 पिवळे एक गुलाबी, त्यानंतरनं 3 गुलाबी एक पिवळा, अशा प्रकारे खाली जे आहे ती स्टार्टिंग दिसत आहे। ठीक आहे, तर सेम आता जशा आपण ह्या 3 पट्ट्या बनवलेल्या आहेत त्याप्रमाणेच आपल्याला उर्वरित ज्या पट्ट्या आहेत ते बनवून घ्यायच्या आहेत। ठीक आहे, म्हणजे 8 पट्ट्या बनतील। तर बघा व्हिडिओमध्ये जसं दिसत आहे त्याप्रमाणे आपण 7 पट्ट्या बनवलेल्या आहेत। आता 8व्या पट्टीमध्ये थोडीशी स्टार्टिंगला चेंज करायचं आहे। चेंज म्हणजे काय करणार ते बघूयात आता। ठीक आहे, तर बघा आपल्याला एक सुई घ्यायची आहे, अशी धागा ओवून घ्यायचा आहे। आता गुलाबी मोत्यातनं एक गुलाबी मोतीची पट्टी बनवायची राहिलेली आहे। ठीक आहे, तर तो जो 8 मोती ओले होते त्या एका गुलाबी मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे त्या गोलमधल्या। त्यानंतरनं इकडच्या साईडची एक डावीकडची पिवळ्या पट्टीतला एक मोत्यातनं सुई काढायची आहे। त्यानंतरनं एक गुलाबी मोती ओवून घ्यायचा आहे आणि उजवीकडे एक जो गुलाबी मोती आहे जो की आपण एकदम स्टार्टिंगला ओवलेला होता पिवळ्या मोती ओवत असताना। ठीक आहे, ती एक मोती, म्हणजे आपल्याला इथे फक्त एकच मोती ओवण्याची गरज पडलेली आहे। एक ऑलरेडी दोन्ही एक जे पट्ट्या होत्या बाजूच्या त्यातनं एक मोती आपण ओवून घेतलेला आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे 4 मोती कंप्लीट झालेले आहेत। लक्षात आलं? एक खालची मोती, खाली जो गोल होता त्यातला एक मोती, त्यानंतरनं उजवीकडच्या पट्टीतला एक मोती, वरून आपण एक मोती ओवला आणि डावीकडच्या पट्टीतला एक मोती, अशा प्रकारे 4 मोती इथे कंप्लीट झालेले आहेत। बघा हा चौकोन तयार झाला। आता परत आपल्याला सुई फिरवत वरच्या टोकाचा जो मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायचा आहे। वरती जो गुलाबी रंगाचा जो मोती आलेला आहे तिथपर्यंत आपल्याला फिरवत आणायचा आहे। त्यानंतरनं सेम जसं आधी आपण केलेलं होतं, आता गुलाबी मोत्यापर्यंत आल्याच्या नंतर 3 गुलाबी मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्या सेंटरच्या गुलाबी मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे। बघा आता इथून पुढे सेम प्रोसेस आहे, इथून काहीच चेंज नाहीये। सेम तसेच 3 मोती ओवत आपल्याला ही पट्टी वाढवायची आहे। पहिल्यांदा किती वाढवणार, तर सेंटरला 13 मोती येतील एवढी वाढवायची, त्यानंतरनं सेंटरला 14 मोती येतील एवढी वाढवायची, त्यानंतरनं सेंटरला 9 मोती येतील एवढी वाढवायची आणि तो 9 मोती ओवल्याच्या नंतर आपल्याला ते दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, बघा हे असं फायनल जे आहे ते आपण बनवून घेतलेलं आहे। आता जी आपण स्टार्टिंगला एक पिवळी पट्टी बनवली होती त्याच्या फक्त 2च पट्ट्या बनवलेल्या होत्या, हो की नाही? आता तिसरी पट्टी आपल्याला, ही जी पिवळी पट्टी आहे तिसरी पिवळी पट्टी बनवून त्या पिवळ्या पट्टीला समोर असलेल्या गुलाबी पट्टीला जॉईन करायचं आहे। तर इथे आपण परत सुईमध्ये धागा ओवून घेणार आणि 3 मोती ओवत ती लांब पट्टी बनवणार आहोत। 9 मोती येतील सेंटरला तोपर्यंत। त्यानंतरनं ही जी पिवळी पट्टी आहे ती आपण समोर दिसत आहे ती गुलाबी पट्टी, त्या गुलाबी पट्टीला आपण जॉईन करून घेणार आहोत। ठीक आहे, जसं याची आधीची आपण जॉईन केली होती त्याप्रमाणे आपण हे असं जॉईन केलेलं आहे। बघा हे आता जर फायनल लुक असं दिसून येत आहे। जर काही एक्स्ट्रा धागे वगैरे असतील ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे, त्याला थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि जर कुठे असं उठून उभा राहत असेल तर तिथे आपल्याला व्यवस्थित थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे हे
8 साइड असलेलं जे स्वस्तिक आहे, स्वस्तिकची जी रांगोळी आहे ती बनून तयार झालेली आहे। आणि हा जो पिवळा आणि गुलाबी रंग आहे तो एकदम सुंदर दिसत आहे। तर तुम्ही देखील ही रांगोळी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आमचा असा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। अजूनपर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।